तर चला मंडळी, आता पण एक नवीन मस्तपैकी रेसिपी, टकाटक रेसिपी, एकदम हेल्दी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच रेसिपीसाठी मी हे ब्रोकली आहे ती कट करते. तर रेसिपीचं नाव तुम्हाला पटकन सांगते. तर हेल्दी व्हेजिटेबल हर्ब राईस. हेल्दी व्हेजिटेबल हर्ब राईससाठीच मस्त टेस्टी बनतो हा आणि खूपच हेल्दी असतो. मॅडमना आणि सरांना इकडच्या एवढा आवडला ना, तर मला असं वाटतं आहे की ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यांना आवडल्यामुळे मी पण मुलांना सांगितलं आहे की ही रेसिपी मी घरात नक्की बनवणार. तर हेल्दी व्हेजिटेबल हर्ब राईस बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी ब्रोकली कट करून घेतली आहे, त्यानंतर सिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम कट करून घेतली आहे, त्यानंतर रेड बेल पेपर घेतली आहे ती कट करून घेतली आहे. तुमच्याकडे जर येलो बेल पेपर असेल तर तीसुद्धा घ्या, ती पण कट करून घ्या. सगळ्या भाज्या आपल्याला मीडियम साईजमध्ये कट करायच्या आहेत. मी ही रेड बेल पेपर जी आहे ती लांब लांब कट केली आहे, त्यानंतर पुन्हा अशी बारीक बारीक कट करते. एकदम सोपी रेसिपी आहे, बनायला फक्त 10 मिनटं लागतात आणि एवढी टेस्टी आणि एवढी हेल्दी बनते ना. मला वाटलं नव्हतं मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय करेल आणि ही रेसिपी एवढी टेस्टी होईल की मॅडमना आणि सरांना एवढी आवडेल की त्यांनी ही रेग्युलर डिशमध्ये ॲड केलेली आहे. आणि हिचं नाव पण, ह्या रेसिपीचं नावसुद्धा मला मॅडमनीच सजेस्ट केलेलं आहे. हर्ब राईस असं नाव त्यांनी मला सांगितलं. त्याच्यामध्ये 2 वर्ड मी ॲड केलेले आहेत, हेल्दी व्हेजिटेबल हर्ब राईस. तर हा व्हेजिटेबल हर्ब राईस जो आहे तो खूपच टेस्टी झाला होता. सर म्हटले की एखाद दिवस मी टिफिनमध्ये पण घेऊन जाईल आणि माझ्या कलिगनासुद्धा खाऊ घालेल. तर चला, आपली ब्रोकली कापून झाली आहे, बेल पेपर कापून झाली आहे, कॅप्सिकम कापून झाली आहे. एका बाजूला आपण कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत. कॉर्न नक्की टाका, खूप छान टेस्ट येते कॉर्नमुळे. आणि तुमच्या घरात इतर कुठल्या भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण इकडे मी एवढ्याच भाज्या टाकलेल्या आहेत. येलो बेल पेपर पण नक्की टाका. एक कढई घेतली आहे, कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, थोडंसं बटर टाकलं आहे आणि खूप सारे लसूण घेतलेत आणि बारीक चिरून घेतलेत. लसूण जसं आपण चायनीजमध्ये चिरतो ना तसे. लसूण जेवढे जास्त तुम्हाला आवडतील तेवढे जास्त टाका. लसणामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि लसूण मस्त क्रिस्पी क्रंची अशी आपल्याला ह्या बटर प्लस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मी बारीक बारीक असं पूर्ण एक लसणाची कांडी घेतली, ती सोलली आणि बारीक बारीक चिरली. मस्त असे क्रिस्पी तळून झाल्याच्या नंतर हे गाजर घेतलेले आहेत, हे असे लांब लांब कापलेले आहेत आणि हे मी याच्यामध्ये ॲड केले. गाजर ह्यासाठी मी अगोदर परतून घेते की गाजर थोडा वेळ लागतो. आपल्याला काय भाज्या जास्त परतून किंवा शिजवून वगैरे घ्यायच्या नाही आहेत, फक्त थोड्याशा सोते करायच्या आहेत. तर गाजर थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर इकडे मी ब्रोकली टाकली आहे, त्यानंतर ही शिमला मिरची टाकली आहे, त्यानंतर ही रेड बेल पेपर टाकलेली आहे. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मस्तपैकी अशा तेलामध्ये बटरमध्ये मस्तपैकी अशा सोते करून घ्यायच्या आहेत. थोड्याशा हलवून मिक्स करून छानपैकी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तेलाचा वापर तुम्ही बघितलाच असेल की मी खूप कमी केलेला आहे. बटर पण मी खूप कमी टाकलेला आहे. तेलाचा, बटरचा, साखर, मीठ याचा वापर माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये कमीच असतो, तुम्ही बघताय. आणि इकडच्या मॅडम आणि सर डाएट फॉलो करतात, जिमला जातात, त्यामुळे कधी कधी तर ते नो ऑइल नो बटरचं पण जेवण बनवायला सांगतात. तर अशी जर आपल्याला कमी तेलामध्ये रेसिपी बनवता येत असेल ना, तर ती हेल्थसाठी खूप चांगली असते. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि ही रेसिपी पूर्ण बघा आणि एकदा नक्की ट्राय करा. मी सुद्धा घरामध्ये ट्राय करणार आहे. मी आजच सगळं सामान घेऊन आली आहे, उद्या मी घरी ही रेसिपी बनवणार आहे. ह्या भाज्या सगळ्या मस्त अशा फ्राय झाल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा आपण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्यांना थोडीशी मिठाची टेस्ट येते. मीठ टाकल्यानंतर हे उकडलेले कॉर्न आहेत हे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेत आणि हे सुद्धा आपल्याला ह्या भाज्यांबरोबर मस्त असे परतून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला, पण ही रेसिपी एवढी टेस्टी होते ना, जेव्हा आपल्याला सुचत नसेल की काय करावं, जास्त मसालेदार चटपटीत असं काय खायचं नाही आहे, साधं सिंपल खायचं आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मी इथे चिली फ्लेक्स घेतलेली आहे. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर ही ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, ही सुद्धा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी माझ्या रेसिपीमध्ये असते चटकदार, टेस्टी आणि चटपटीत अशी रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते.
पण ही आज साधी सिंपल जेव्हा आपल्याला खायची इच्छा होते, पण साधं सिंपल खाण्यासोबतच आपली इच्छा असते की काहीतरी हेल्दी खावं, तर ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर छानपैकी सगळ्या भाज्या मिक्स झाल्याच्यानंतर हा जो बॉइल्ड राईस आहे तो मी याच्यामध्ये ॲड करत आहे. तर हा बासमती राईस आहे. तुम्ही आपला साधा डेली यूजचा राईससुद्धा इथे वापरू शकता. मी इथे बासमती राईस घेतला आहे, तो आधी बॉईल करून घेतला आणि सगळ्या सगळ्या भाज्यांमध्ये चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर टाकल्यानंतर परतल्यानंतर ह्याच्यामध्ये हा राईस टाकला आहे, मी ॲड केला आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जवळपास आपली रेसिपी इकडेच झालेली आहे, पण अजून आपण ह्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अशा ॲड करणार आहोत ज्यामुळे ही रेसिपी अजून टेस्टी होणार आहे. तर ह्या रेसिपीमध्ये तुम्ही लिंबाचा रस पण ॲड करू शकता. हा लिंबाचा रस आता सध्या उन्हाळा आहे, आपण लिंबू पाणी वगैरे भरपूर पितो आणि ह्याच्यामध्ये पण लिंबाचा रस टाकला ना खूप छान लागतं. ॲक्च्युली मी मॅडमना विचारलेलं, पण मॅडम म्हटले की रीमा लिंबाचा रस नको टाकूस, म्हणून मी नाही टाकली आहे. मॅडम म्हणाल्या खाताना जर आम्हाला वाटलं तर आम्ही टाकू, पण ही रेसिपी एवढी टेस्टी झालेली ना, मॅडमनी माझ्या ह्या रेसिपीचं खूप कौतुक केलं आणि आता ही एक रेसिपी ॲड झालेली आहे नेहमीच्या जेवणामध्ये. तर बाकी मला आजकाल आहे ना माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजना व्ह्यूज येत नाही आहे का? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही आहे का? तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काय चेंजेस हवे आहेत का? मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल, तर तसे मी व्हिडिओमध्ये माझ्या चेंजेस करेल. तर सगळं मिक्स झाल्याच्यानंतर थोडंसं बटर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि झाकण झाकलेलं आहे. 2 मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट केल्यानंतर ही रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर माझ्या ह्या व्हिडिओला तरी व्ह्यूज वाढतील. काय झालं आहे ना की माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही, त्यामुळे बघितलंच असेल तुम्ही, मी 2-3 दिवस झाले माझ्या चॅनलवर लाँग व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे. मी थोडीशी डिमोटिवेट झालेली आहे की आजकाल माझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाही आहेत, व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आहे, म्हणून डिमोटिवेट झाल्यामुळे मी 2-3 दिवस झाले लाँग व्हिडिओ टाकलेच नाही. बरं, हे झाकण काढल्यानंतर मी इथे मिक्स हर्ब्स टाकलेला आहे. पिझ्झा सिझलिंग म्हणतात त्याला, किंवा मिक्स हब पण म्हणू शकता तुम्ही. हे मी थोडंसं टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा हलवून झाकण ठेवलेलं आहे. तर ही आपली रेसिपी तयार आहे. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओंना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक सबस्क्राईब फ्री आहे. तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाची कामं करते आणि हे तुम्हाला शेवटी सांगते, कारण तुम्हाला तर माहितीच असेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, इथे आपण कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरमुळे खूप छान फ्लेवर येतो. थोडासा पुदिना पण टाका, पण पुदिना नव्हता इकडे, संपला होता. 2-3 पानं पुदिन्याची टाकायची आणि एक वाफ काढून घ्यायची, पुदिनाचा फ्लेवर उतरतो. तर तयार आहे आपला हेल्दी व्हेजिटेबल हर्ब राईस. कशी वाटली तुम्हाला ही नवीन रेसिपी जी मी ट्राय केली आहे? ह्याबरोबर मी ह्या घरी अजून 2 रेसिपी बनवलेल्या आहेत, त्याचे पण व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड करेल. तर ह्यासोबत खाण्यासाठी मी मस्त ग्रिल पनीर पण बनवलेलं आहे आणि कुकुंबरचं पण एक नवीन रेसिपी बनवली आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन दाबा. चला बाय.